खरातच्या शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित तत्कालीन आघाडी सरकारनं घेतला होता निर्णय। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थेला वळवल्याचा आरोप। एकूण 39 लाख लिटर पाण्याची मिळाली होती मंजुरी। महादेवाचं देवस्थान ट्रस्टचा कार्यकाल 8 ऑगस्ट 2025 ला संपला। माध्यमांवरती दाखवलेले व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे। रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर सारवासारव। राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। विजय वडेट्टीवारांचा ट्विट करत चाकणकरांवर हल्लाबोल। घरगुती एलपीजी पुरवठा हळूहळू सुरळीत, व्यावसायिक वापरासाठी अंशतः पुरवठा। एनआरसीच्या निमित्तानं नागरिकत्व काढून घेण्याचा कट, ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। इस्रायलचं एक पाऊल मागे, साऊथ पार्सला लक्ष्य करणार नसल्याची ग्वाही। आखाती युद्धाचे 3 आठवडे पूर्ण, गॅस आणि तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या। इस्रायलकडून हल्ल्याची दिशा निश्चित, इराण विरोधात आता इस्रायलकडून निर्णायक ठिकाणं लक्ष्य। मालदीव्समध्ये उद्योजक गौतम सिंघानी यांच्या स्पीड बोटला अपघात, उपचारासाठी केलं एअरलिफ्ट, मुंबईत उपचार सुरू। मुंबईकरांचा लाडका वडापाव महागला, दुप्पट वाढ, वडापाव आता 15 रुपयांवरून 30 रुपयांवर। मार्शल आर्ट्स ग्रँड मास्टर आणि ॲक्शन हिरो चक नॉरिस याचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ऑस्ट्रेलियाचं त्रिकूट सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार, आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वीच फ्रँचायझींना धक्का। चीफ सिलेक्टर अजित आगरकरांच्या भवितव्याबाबत संभ्रम कायम, करारवाढ संबंधित वृत्ताचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून खंडन। आज मुंबईसह देशभरात ईदचा उत्साह, ठिकठिकाणच्या मशिदीत पहाटेच्या नमाजासाठी मुस्लिम बांधव एकवटले।